आपण पाहत आहोत SN न्यूज मराठी. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा व रहा आमच्या सोबत अपडेट. आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीच्या निमित्ताने आज आपण पत्रकार दिन साजरा करतो. सर्वप्रथम आपल्या सर्वांना पत्रकार दिनाच्या खूप खूप शुभेच्छा देतो आणि त्याचबरोबर 2026 हे नवीन वर्ष चालू झालेलं आहे. त्या नवीन वर्षाच्याही खूप खूप शुभेच्छा देतो. माझ्या राजकीय जीवनाला मागच्या 4-4.5 वर्षामध्ये पहिल्यांदाच आमच्याकडून हा पत्रकार दिनाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. या कार्यक्रमामध्ये काही कमी जास्त झाला असेल तर पहिल्यांदाच दिलगिरी व्यक्त करतो. मला आपल्याकडून अपेक्षित हेच आहे की मी तरुण आहे, अनुभव कमी आहे, वय कमी आहे आणि स्वर्गीय आबासाहेबांना आपण सर्वांनी जवळून पाहिलं. मला तो योग आला नाही आणि राजकारणामध्ये एखादं पाऊल टाकत असताना पाऊल ते बरोबर आहे का चुकीचं आहे, एखादं काम करत असताना, एखादा निर्णय घेत असताना आपला तो बरोबर आहे की चुकीचा आहे हे सांगणारं वडीलधारी कोणीतरी असणं गरजेचं आहे. आपण ग्रामीण भागामध्ये आणि शहरात काम करत असताना चौकात चर्चा आपल्या कानावरती पडतात. बऱ्याचशा नागरिकांमध्ये आपला संपर्क असतो. तर माझी अपेक्षा एवढीच असेल की तालुक्याच्या विकासाच्या दृष्टीनं जे काही करावं लागेल, जी काही जनमानसाची भावना आहे त्या वेळोवेळी माझ्यासारख्याच्या कानावरती घालाव्या आणि मी जीवन जगत असताना, सामाजिक आणि राजकीय काम करत असताना मी कशा पद्धतीनं जीवन जगलं पाहिजे, मी कशा पद्धतीनं पावलं टाकली पाहिजेत याचंही मार्गदर्शन आपल्याकडून अपेक्षित आहे. या चर्चेतून पत्रकार भवनची मागणी झाली, या चर्चेतून गृहनिर्माणची मागणी झाली. आपण जागा सांगा, ती जागा आपल्याला देण्यासाठी मी प्रयत्न करेन. मागच्याही काळात प्रयत्न केले, पण त्याची जबाबदारी आपल्या पत्रकार बंधूंनी कुणीतरी घेणं गरजेचं आहे, जेणेकरून वेळोवेळी पाठपुरावा करणं गरजेचं आहे. आज जर आपल्या सर्वांना कोणालाही विचारलं की 5 दिवसापूर्वी आपली कुणासोबत चर्चा काय झाली किंवा 5 दिवसापूर्वी रात्रीच्या जेवणामध्ये आपण जेवण काय घेतलं होतं, तर कोणाच्याही शक्यतो लक्षात राहत नाही, ते माझ्याही लक्षात राहत नाही. ह्याच्यासाठी फॉलोअप, सातत्याने फॉलोअप करणं, कुणीतरी ती जबाबदारी घेऊन करणं गरजेचं आहे. त्याचबरोबर आर्थिक विकास महामंडळाचा मुद्दा आला, टोल फ्रीचा मुद्दा आला, तर ॲक्रेडिटेशन कार्डसाठी कुणीतरी एकाने जबाबदारी घ्यावी. पत्रकार भवन आणि गृहनिर्माण जी सोसायटी आपल्याला तयार करायची त्याच्यासाठी एकाने जबाबदारी घ्यावी किंवा तुम्ही बसून सर्वांना विश्वासात घेऊन कुणी त्या जबाबदाऱ्या घ्याव्यात हे ठरवावं. त्याचबरोबर आपल्या पत्रकार बंधूंच्या आरोग्याच्यासाठी आणि त्यांच्या कुटुंबियाच्या, त्यांच्या मुलामुलींच्या शिक्षणासाठी तुम्हाला, मी वैद्यकीय क्षेत्राचा विद्यार्थी आहे, हृदयरोग तज्ज्ञाचं शिक्षण घेतलं आहे, तर जे काही लागेल आरोग्यासाठी, ज्या स्कीम असतील किंवा आपल्याला जर मेडिक्लेम काढून हवा असेल तर त्याच्यासाठीही कुणीतरी जबाबदारी घ्यावी. ठराविक प्रीमियमची रक्कम आपण भरावी. ठराविक प्रीमियमची रक्कम ही मी माझ्या पातळीवरती तुम्हाला द्यायला तयार आहे. शिक्षणासाठी, मुलामुलींच्या शिक्षणासाठी शालेय साहित्य असेल, कोण गरीब पत्रकार बंधू असतील किंवा आपल्या ग्रामीण भागातल्या जे काही तुमच्या संपर्कात येणारे नागरिक असतील आणि त्यांच्या मुलामुलींच्या शिक्षणासाठी आर्थिक कारणाने त्यांचं शिक्षण जर वंचित राहत असेल तर ते कानावरती घालावं. बऱ्याचशा मुलामुलींना मी दत्तक घेतलेलं आहे. त्यांच्या शिक्षणाची जी काही आर्थिक परिस्थिती अडचणीत असताना त्यांना मदत करण्याची मी जबाबदारी घेतली आणि भविष्यकाळातही घेईल. कार्यशाळेच्या बाबतीत मला असं वाटतं की मी स्वतःचं डोकं शांत ठेवण्यासाठी, कारण येणारा कामाचा तणाव असतो, दररोजच्या येणाऱ्या घडणाऱ्या घटना असतात आणि त्याचा आपल्या शरीरावर मानसिक तणाव येता कामा नये याच्यासाठी मी स्वतः काही मेडिटेशन करतो. तशा पद्धतीनं आपल्या पत्रकार बंधूंसाठी
कार्यशाळा आयोजित करायची असेल तर त्याची जबाबदारी कुणीतरी घ्यावी. ती कार्यशाळा सुद्धा आयोजित करण्यासाठी मी प्रयत्न करेन. आणि महिन्याला आपल्याला प्रोग्राम हवा असेल तर मी महिन्याला आपल्यासोबत संवाद साधेन. तुम्ही सर्वांनी मिळून सांगावं की किती काळानंतर हा संवाद साधला पाहिजे. त्या हिशोबाने आपण याच ठिकाणी किंवा तुम्हाला ज्या ठिकाणी सोयीचं असेल त्या ठिकाणी आपण आपल्या पत्रकार बंधू भगिनींसाठी सुसंवाद ठेवण्यासाठी तो कार्यक्रम आयोजित केला पाहिजे, करता येईल. आणि महत्त्वाचा शेवटचा मुद्दा होता की क्राईम बीटच्या बातम्या मिळत नाहीत. मी PI असतील, DYSP असतील, SP असतील यांच्याशी संपर्क करतो आणि त्याचा फॉलोअप आपल्याला देतो. तर मला 2-3 दिवसामध्ये ज्या काही आपल्या या ठिकाणी चर्चा झाल्या, ॲक्रिडेशन कार्ड, मेडिक्लेम, पत्रकार भवन आणि गृहनिर्माण सोसायटी, आणि किती कालांतराने हा सुसंवादाचा कार्यक्रम घ्यावा आणि मेडिटेशनसाठी किंवा इतर तुम्हाला ज्या काही कार्यशाळा आयोजित करायच्या आहेत त्याच्यासाठी प्रत्येकाने वेगवेगळी जबाबदारी घ्यावी एवढी विनंती करतो. आपण सर्वजण मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित राहिला त्याबद्दल तुम्हा सर्वांचं मनापासून अंतःकरणपूर्वक आभार मानतो. आणि पहिल्यांदाच कार्यक्रम होतोय. मलाही येण्यापूर्वी माझ्या मनात शंका होती की बाबा आपण काय तिथं चर्चा करायची, काय सुसंवाद साधायचा, कोणत्या गोष्टीवरती सुसंवाद साधायचा. तर आपल्या पत्रकारितेच्या माध्यमातून माझी एवढीच विनंती असेल की मी ग्रामीण भागात या मतदारसंघामध्ये फिरत असताना बऱ्याचशा सभेंमधून सुद्धा हा मुद्दा मी मांडतो. तर तुमच्यासमोर ते मांडणं गरजेचं आहे, कारण आपल्या पत्रकारितेतून त्याच्यावरती प्रबोधन होणं गरजेचं आहे. आजच्या या वर्तमान काळामध्ये ग्रामीण भागात सुद्धा कॅन्सरचे पेशंटचं प्रमाण वाढलेलं आहे आणि दिवसेंदिवस हे वाढत जाईल अशी शक्यता नाकारता येत नाही. त्याचबरोबर हृदयरोगाचा आजार वाढतोय, त्याचे पेशंट वाढत आहेत, मधुमेहाचे पेशंट वाढत आहेत, ब्लड प्रेशरचे पेशंट वाढत आहेत. अशा या सर्व आरोग्याच्या अडचणीला सामोरे जात असताना आपल्याकडून अपेक्षित एवढंच आहे की प्रत्येक म्हणजे महत्त्वाचा कॅन्सरचा पेशंट आहे, किडनीचा पेशंट आहे, याच्यासाठी आपण आठवड्याला किंवा तुम्हाला ज्या ज्या वेळेस ते शक्य होईल त्या वेळेस सेंद्रिय आहारासाठी आपण प्रबोधन करणं खूप गरजेचं आहे. प्रत्येक शेतकऱ्याने आपापल्या घरासमोरच्या अंगणात किंवा शेतामध्ये आपल्या कुटुंबासाठी लागणारं जे काही फळभाज्या असतील, पालेभाज्या असतील, गहू, मका, ज्वारी जे काही लागतं, डाळी, त्या आपल्या शेतामध्ये आपल्या कुटुंबासाठी लागणारं धान्य पिकवणं खूप काळाची गरज आहे. आज मार्केटमध्ये सेंद्रिय आहारातल्या ज्या काही वस्तू उपलब्ध असतात त्याला 2 पट, 3 पट, 4 पट एवढा भाव मार्केटमध्ये आहे आणि ते शहराच्या ठिकाणी ऑन डिमांड घेतलं जातं. तर त्या शहरामध्ये काही लोकांना ते शक्य आहे, पण आपल्या खेडेगावामध्ये ग्रामीण भागामध्ये जास्तीचं पैसे देणं शक्य होत नाही. गरीब जनता असते, त्याच्यासाठी सर्वांनी आपापल्या कुटुंबासाठी पिकवावं, याच्यासाठी आपण प्रबोधन करावं एवढी विनंती करतो. परत एकदा आपल्या सर्वांना पत्रकार दिनाच्या खूप खूप शुभेच्छा देतो आणि आपण सर्वजण मोठ्या संख्येने उपस्थित राहिला त्याबद्दल तुम्हा सर्वांचं अंतःकरणपूर्वक आभार मानून थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.